आपण मकर संक्रांती फक्त तिळगुळ आणि पतंगासाठी साजरी करतो का? हॅलो फ्रेंड्स, मी आहे धनश्री आणि मकर संक्रांत मागची काही खास कारणं आहेत ते मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला आपण मकर संक्रांती असं म्हणतो. या दिवसापासून सूर्याचा प्रवास हा उत्तरायण दिशेने सुरू होतो, म्हणजेच दिवस हळूहळू मोठे होतात, थंडी कमी होते आणि निसर्गात बदल जाणवू लागतात. यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे, ती म्हणजे सूर्यदेव आणि त्यांचा मुलगा शनिदेव या दोघांमध्ये मतभेद सुरू होते. मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे आणि जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश घेतो तेव्हा पिता पुत्रातील राग संपतो आणि नात्यात गोडवा येतो. कारणामुळे आपण बोलतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. एक महत्त्वाची गोष्ट, मकर संक्रांती हा जो सण आहे ना, तो शेतकऱ्यांशी जुडलेला आहे. काळात पीक कापणी होते, नवीन धान्य घरात येतं, यामुळे शेतकरी खूप आनंदात असतो. हा सण कृतज्ञतेचा आणि आनंदाचा मानला जातो. एक गोष्ट, मकर संक्रांतीला तिळगुळच का देतात हो बरं? आलाय का क्वेश्चन कधी मनात? तर रिझन असं की थंडीच्या दिवसात तीळ ही शरीराला उष्णता देते आणि गुड ताकद देतो, म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटत असतो. त्याहून महत्त्वाचा संदेश एक सांगू, त्याचा असा एक उद्देश असतो की गोड खा आणि गोडच बोला. महत्त्वाची गोष्ट तर राहिलीच, पतंग का उडवतो त्याचं असं कारण सांगू. उत्तरायणात सूर्याचा प्रकाश हा जास्त मिळत असतो, म्हणून लोक छतावर येतात आणि आनंदासाठी पतंग उडवतात. आणि हो, हा फक्त सण नाही, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तेव्हाचा हा पहिलाच सण आहे आणि हा सण नात्यात गोडवा निर्माण करतो. सो आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.